नमस्कार. आज आपल्या ग्रंथालयातर्फे चालवण्यात आलेला हा नवीन उपक्रम वाचू आनंदे या उपक्रमांतर्गत आज आपल्या समोर एक नवीन पुस्तक घेऊन आलेले आहेत डॉक्टर नीता देशपांडे मॅडम. पुस्तकाचं नाव आहे नॉट विदाउट माय डॉटर. या पुस्तकांची माहिती आज आपल्याला त्या सांगणार आहेत. ते पुस्तक आणि त्याच्याबद्दलची माहिती तुम्ही ऐकल्यानंतर निश्चितच तुम्हाला हे पुस्तक वाचावंसं वाटेल आणि आपण सर्वजण या उपक्रमामध्ये निश्चितच सहभागी व्हाल. नमस्कार. नमस्कार. VPMSR सांगली या कॉलेजनं वाचू आनंदे या उपक्रमाअंतर्गत दर आठवड्याला एक पुस्तक वाचायचं आणि प्राध्यापकांनी त्याचा रिव्ह्यू द्यायचा असा स्तुत्य उपक्रम हाती घेतलेला आहे आमच्या लायब्ररियन डॉक्टर AM कुलकर्णी यांनी. खरंच त्यांना थँक्स. आतापर्यंत अभ्यासाची अनेक पुस्तकं वाचली आणि त्याचा उपयोग मुलांसाठी झाला, पण आपल्यालाही कादंबऱ्या वाचल्या पाहिजेत, आपल्याला अवांतर वाचन आलं पाहिजे, हा त्यांचा कायमचा एक आग्रह असायचा आणि त्यांच्या आग्रहास्तव आम्ही ह्या उपक्रमाअंतर्गत अनेक पुस्तकं वाचण्यास सुरुवात केलेली आहे. तर मला या आठवड्यात नॉट विदाउट माय डॉटर हे पुस्तक बेट्टी मोहम्मदी आणि विल्यम हॉपर यांनी लिहिलेलं, हे त्याचे सहलेखक आहेत. हे खूप पुस्तक आवडलं. तुम्हाला माहीतच आहे, इराण आणि अमेरिकेचे आत्ताही संबंध खूप बेकार आहेत. आत्ताही म्हणजे एक आंतरराष्ट्रीय संबंध एका सामान्य व्यक्तीच्या जीवनात किती फरक आणू शकतात, किती त्याच्यावरती फरक पडतो, त्याचं बेस्ट उदाहरण म्हणजे हे नॉट विदाउट माय डॉटर. बेट्टी ही अमेरिकेतली आणि मोडी नावाच्या एका व्यक्ती की जो डॉक्टर आहे, इराणमधला आहे, त्याच्याशी लग्न करते आणि ते दोघं म्हणजे प्रेमविवाह आहे त्यांचा. आणि त्या पुस्तकात वर्णन केल्याप्रमाणे ती 2 आठवड्यासाठी इराणला बेट्टी जाते नवऱ्याबरोबर. खरं तर मोडीनं सांगितलेलं असतं की 2 आठवड्यासाठीच आपण इराणमध्ये आहोत आणि पुन्हा आपण अमेरिकेमध्ये येऊया. आणि ती खरोखरच नवऱ्यावरती विश्वास ठेवून तिकडे इराणला जाते. पण इराणची परिस्थिती, तिथल्या स्त्रियांची स्थिती, त्याच्यानंतर तिथला त्यांचं संस्कृती, राहणीमान, गलिच्छपणा या सगळ्याचा वीट आलेला आहे तिला. आणि ती आग्रह धरते नवऱ्याला की आपण पुन्हा अमेरिकेमध्ये जाऊया आणि आपलं पूर्ववत आयुष्य आपण जगूया. तिथली संस्कृती पुरुष प्रधान संस्कृती, स्त्रियांना अजिबात तिथे मान नाहीये. त्याच्यानंतर तिथली अस्वच्छता या सगळ्याचाच वीट येऊन ती अमेरिकेला परतण्याचा निर्णय घेते. पण इराणच्या कायद्यानुसार मुलगी ही बापाची संपत्ती असते आणि बाप जिथे राहतो, ज्या देशात राहतो, तिथेच मुलीचं वास्तव्य असतं असं त्यांच्या कायद्यामध्ये लिहिलेलं आहे. पण बेट्टीला स्वतःच्या मुलीशिवाय अजिबात अमेरिकेत जायचं नाहीये. तिने खूप प्रयत्न केले, पण तिचा जे काही आंतरराष्ट्रीय कागदपत्र लागतात ती तिच्याकडनं काढून घेतलेली असतात. त्यामुळं अमेरिकन एम्बेसी तिला पुन्हा अमेरिकेत नेण्यासाठी खूप प्रयत्न करते. तिची जी जीवनाची धडपड आहे, संघर्ष आहे तिचा, आणि त्या मुलीशिवाय ती पुन्हा अमेरिकेत परतणार नाहीये. 5च वर्षाची मुलगी आहे आणि त्या मुलीला घेऊनच पुन्हा, कारण तिला त्या गलिच्छ वातावरणामध्ये, गलिच्छ संस्कृतीमध्ये आपल्या मुलीला अजिबात ठेवायचं नसतं आणि म्हणून तिचा आग्रह असतो की मुली सोबतच जाईन अमेरिकेला. खूप वेळा तिला खूप असे प्रसंग येतात की पुस्तकात वाचताना अंगावर शहारा येतो की किती तिनं सहन केलं असेल. तर एक आई, मग ती इराणमधली असू दे, अमेरिकेमधली असू दे किंवा कुठलीही असू दे, आपल्या मुलीसाठी किती तिची धडपड आहे, किती मुलीसाठी तिनं सोचलेलं आहे, त्याच्यामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि शेवटी ते आंतरराष्ट्रीय बाउंड्री पार करून आपल्या मुलीला त्या अमेरिकेच्या देशामध्ये ती पुन्हा जाते, अगदी सुरक्षितपणे जाते. पण तिची जी संघर्षमय कथा आहे ह्या नॉट विदाउट माय डॉटरमध्ये लिहिलेली आहे. अक्षरशः रोमांचकारी आहे, कारण जे असे प्रसंग ह्याच्यामध्ये लिहिलेले आहेत ना, की इराणमध्ये असंही असू शकतं, मुलींची किंवा स्त्रियांची अवस्था अशीही असू शकते, हे अगदी विचार करूनच आपल्याला खूपच वाईट वाटतं. आणि हे पुस्तक नक्की वाचा. खूपच ह्याच्यामध्ये सुंदर असं वर्णन केलेलं आहे
आणि ती जी मुलगी आहे आता ती मोठी झालेली आहे, कारण ही 30-40 वर्षापूर्वीची कहाणी आहे. आता ती मुलगी मोठी झाली आहे आणि तिनं सुद्धा एक पुस्तक लिहिलेलं आहे. आता स्वतः एक लहान मुलांची संस्था ही बेटी चालवते, की लहान मुलांचे जे काही हक्क आहेत ते मिळवून देण्यासाठी ती मुलींसाठी काम करत आहे आणि खूप सुंदर असं पुस्तक आहे. सर्वांनी नक्की वाचावं असा माझा आग्रह आहे.